सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि सायबर क्राईम आणि ऑनलाईन फ्रॉड या संबंधात आपण जी मालिका सुरू केलेली आहे त्यातली आजची पुढची कडी. वर्तमानपत्रातील छापून आलेल्या बातम्या सध्या मी वाचून दाखवते तुम्हाला. तर आजची जी ही बातमी आहे ती आलेली आहे फेब्रुवारी 5, 2026 रोजी अहमदाबाद येथील टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रात. तर या बातमीचं शीर्षक आहे डिजिटल अटक. ऑस्ट्रेलियातील अहमदाबादच्या व्यक्तीची 49 लाख रुपयांची फसवणूक. अहमदाबादमधील 44 वर्षीय व्यक्ती जो गेली 2 दशकं ऑस्ट्रेलियात स्थायिक आहे तो एका अत्याधुनिक डिजिटल अटक या फसवणुकीच्या प्रकाराला बळी पडलाय. फसवणूक करणाऱ्यांनी भारत आणि ऑस्ट्रेलियातील त्याच्या बँक खात्यांमधून सुमारे 49 लाख रुपये एवढी रक्कम लाटली आहे. या प्रकरणात तक्रार मंगळवारी शहर सायबर क्राईम पोलीस यांच्याकडे त्याच्या 74 वर्षीय वडिलांनी म्हणजे मदन पटेल जे नारायणपुरा रहिवासी आहेत त्यांनी दाखल केली. तक्रारीनुसार मदन पटेल यांचा धाकटा मुलगा पवन पटेल जो 44 वर्षाचा आहे तो सिडनीमध्ये राहतो आणि काम करतो. याला सायबर फसवणूक करणाऱ्यांनी लक्ष केलं. त्यांनी स्वतःला भारतीय उच्चायुक्तालय मुंबई पोलीस CBI आणि RBIचे अधिकारी असल्याचं भासवलं. ही घटना 26 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झाली जेव्हा पवनला ऑस्ट्रेलियन क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या महिलेनं स्वतःची नाव श्रुती अग्रवाल असं सांगून ती कॅनबेरामधील भारतीय उच्चायुक्तालयातून बोलत असल्याचं सांगितलं. तिनं दावा केला की मुंबईत त्याच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग आणि क्रिप्टोकरन्सी व्यवहारांशी संबंधित अटक वॉरंट जारी झालंय. यानंतर पवनला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करण्यात आला. कॉलवरील व्यक्तींनी स्वतःला मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचं सांगितलं. त्याला सांगण्यात आलं की त्याच्या नावावर अनेक सिम कार्ड घेतली गेली असून त्यांचा वापर बेकायदेशीर व्यवहारांसाठी करण्यात आला आहे. फसवणूक करणाऱ्यांनी तात्काळ अटकेची धमकी देत कॉल तोडू नये असा इशारा दिला आणि त्याला डिजिटल अटक अंतर्गत ठेवलं. त्यांनी त्याला 24 तास कॅमेऱ्यासमोर राहण्यास आणि कुटुंबियांशी बोलू नये असे निर्देश दिले. पुढे काही दिवसात त्यांनी दबाव वाढवत प्रकरण CBI आणि RBI कडे सोपवलं असल्याचं सांगितलं. त्यांनी पवनला त्याच्या लॅपटॉप आणि मोबाईलचे IP पत्ते शेअर करण्यास, नवीन फोन कनेक्शन घेण्यास आणि पोलीस मुख्यालयाच्या नावाने असलेल्या व्हॉट्सॲप गटामध्ये सामील होण्यास भाग पाडलं. नंतर त्यांना अनेक क्रिप्टो वॉलेट उघडण्यास आणि तपासणीसाठी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं. त्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवून पवननं ऑस्ट्रेलियातल्या ज्या बँक खाते होती त्याच्यामधून $25,000 ऑस्ट्रेलियन म्हणजे सुमारे 14.6 लाख रुपये हस्तांतरित केले. तसेच नारायणपुरातील त्याच्या बँक खात्यातून सुमारे 34 लाख इतकी रक्कम काढण्यात आली. फसवणूक करणाऱ्यांनी दिलेली तपासणी आणि परतावा कधीच मिळाला नाही. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवननं ऑस्ट्रेलियन सायबर सिक्युरिटी सेंटरकडे तक्रार नोंदवली. भारतात त्याच्या वडिलांनी सायबर क्राईम हेल्पलाईनशी संपर्क साधून शहर सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार दाखल केली. म्हणजे बघा, आता असं नाही आहे की फक्त वयस्कर व्यक्तींनाच आपले सावध केलं जातं आणि आपले हे जे गुन्हेगार असतात सायबर हे पुरुषच असतात असंही नाही.
एका महिला व्यक्तीचा याला प्रथम फोन आलेला होता आणि त्यामुळे कदाचित त्यांनी विश्वास ठेवला असेल म्हणा किंवा काय, पण किती तरी लाखो रुपये त्यांनी त्या सायबर गुन्हेगारांना दिले गेले त्याच्याकडनं. तर खूप आपल्याला जागृत राहायला पाहिजे. जराही शंका आली, कुठेही काही खुट्ट झालंय असं वाटलं तरी सायबर क्राईमला कळवा, 1930ला कळवा, फोन करा तिथे. आपल्या आजूबाजूची जी आपली माणसं आहेत त्यांना सांगा, लाज वाटून घेऊ नका की आपण फसवले गेलोय, आपले एवढे पैसे गेलेत, आपण इतके साक्षर आहोत, इतकं सगळं काम आपण मोबाईलवरती ऑनलाईन करत असतो आणि तरी असं माझ्या बाबतीत कसं काय होऊ शकेल असं लोक म्हणतील. हे सगळे विचार बाजूला ठेवा, कारण फक्त एका आपल्या चुकीमुळे आपली आयुष्यभराची कमाई आपण एका क्षणात घालवून बसतो. तर काळजी घ्या, सजग राहा, एवढंच सांगू शकेन. धन्यवाद.